नमस्कार सर्वांना। उद्या आपली राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आहे आणि राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेसाठी सर्वांना बेस्ट ऑफ लक। पेपर सोडवताना काही महत्त्वाच्या काळजी घ्यावं असं मला वाटतं। त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वासाने पेपरला जा। तुम्ही वर्षभर जो अभ्यास केला त्या वर्षभराचं तुम्हाला 2 तासामध्ये स्किल तुमचं दाखवायचं की वर्षभरामध्ये तुमचा झालेला अभ्यास, जेवढा अभ्यास झाला आहे त्याच्यावरती समाधान माना, कारण समाधान मानलं तर आत्मविश्वासाने तुम्हाला पेपरला बसता येईल। पेपरला बसल्यानंतर एक काळजी घ्या की जे प्रश्न आहेत अगोदर येणारे प्रश्न सोडवा, कुठल्याही प्रश्नासाठी थांबू नका। थांबल्यानंतर प्रत्येक क्षण तुमचा पुढे जाणार आहे। मग अगोदर येणारे प्रश्न सोडवा। येणारे प्रश्न ज्यावेळी तुम्ही सोडवाल त्यावेळी आपल्या बुद्धीची जी क्षमता आहे ती वाढलेली असते आणि पुन्हा न येणाऱ्या प्रश्नावरती आला की मग तुम्हाला ते घटक आठवायला लागतात की जे तुम्ही वाचलेलेत, पण ते प्रश्न तुम्ही जे कन्फ्यूज करतात त्यातले तुम्हाला प्रश्न सुटायला सुरुवात होती। म्हणजे पहिली अट आपल्याला पास होण्यासाठी लक्षामध्ये ठेवायची आहे की कोणत्याही प्रश्नासाठी थांबायचं नाही। अगोदर जे प्रश्न येतात ते सगळे सोडवून घ्यायचे, त्याच्यानंतर उरलेल्या प्रश्नांमध्ये अगदी सुरुवातीला 2 पानावरचे प्रश्न जर अवघड वाटत असेल तर 3ऱ्या पानापासून सुरुवात करा, तुमच्या आवडत्या विषयापासून सुरुवात करा, पण हे लक्षामध्ये ठेवायचं की थांबायचं नाही। ही सगळ्यात महत्त्वाची अट आहे आपल्याला मेरिटमध्ये येण्यासाठी। लक्षात आलं? तर मग या पेपरनंतर पुन्हा आपण कंबाईनच्या पूर्वपरीक्षेसाठी भेटतोच आहोत। करंट अफेअर्स आपले चालूच आहेत आणि पूर्व आणि मुख्य परीक्षेपर्यंत आपली 7 वेगवेगळ्या विषयांसाठी एकत्र राहणार आहे। तर तुमच्या सगळ्यांना जे राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेला बसलेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना मनापासून तुम्हाला शुभेच्छा त्या पेपरसाठी। तुम्हाला पेपर चांगला जावो ही परमेश्वराकडे माझी सदिच्छा। तशा प्रकारे आपण पेपर झाल्यावरती भेटूयात। धन्यवाद।